झी 24 तास एक पाऊल पुढे. नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. एकदा महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टपणे सांगून टाका की होय मी आहे किंवा होय मी नाही. मी पंतप्रधान पदाचा दावेदार नाही. तुम्ही पंतप्रधान पदाचे दावेदार नाही? नाही, मी दावा केला नाही, दावा करणार नाही. पंतप्रधान पदापेक्षा मुख्यमंत्री पद महाराष्ट्राचं मिळवणं अधिक सोपं आहे. म्हणून आपण असं म्हणताय की 2014 साली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. काँग्रेसचा इतका राग जनतेमध्ये, भीमशक्ती तुमच्या बरोबर आहे, तर शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे आणि भीमशक्ती एकत्र मिळून 288च्या विधानसभेमध्ये जादुई 145चा आकडा पार करेल आणि कदाचित नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. त्याकरता आता असं मला महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हायचं नाही. खरं म्हणजे मी मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद व्हायचं नाही. मला महाराष्ट्रात वापस यायचं नाही. आता मी राष्ट्रीय राजकारणात राहणार आणि राष्ट्रीय राजकारणात राहून पक्ष जे काम देईल, जे अध्यक्षाचा उपाध्यक्ष केला तरी चालेल. मी जे बोलतो तसं वागतो. मी खोटं बोलत नाही, खोटे आश्वासनं देत नाही आणि मी कधीही कोणाकडे काही मागायला गेलो नाही. दिल्लीत मी हे सांगितलं टीव्हीवर की अध्यक्ष व्हावा म्हणून एकही नेत्याला भेटलो नाही, सेकंड टर्म मिळावी म्हणून भेटलो नाही आणि भेटणार पण नाही. पक्ष जे काम सांगेल, जे काम देईल ते मी करत राहील. एवढं ठामपणे म्हणू शकता की तुम्हाला अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तुम्हाला पुन्हा पंतप्रधान बनवण्याचा कोणताही छुपा अजेंडा नाही? संघाच्या नावावर किती गोष्टी लिहिता आणि मला सेकंड टर्म द्यायला सांगत आहे. आज भारतीय जनता पार्टी सगळे नेते माझ्याबरोबर आहेत. सगळ्यांशी माझे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. अडवाणीजी आणि अटलजी आमचं स्फूर्तीस्थान आहे, प्रेरणास्थान आहे. सुषमाजी, अरुणजी, सगळे नरेंद्र मोदी असतील, बाकी सगळे नेते माझ्याहून सिनियर आहेत, पण अध्यक्ष म्हणून माझ्याशी सन्मानाने वागतात. आणि एक गोष्ट खरी आहे, आमची पार्टी पिता पुत्र, माय बेटे, आई आणि मुलगा, जसं ते मुलायम सिंगांची पार्टी आहे, मायावतींची पार्टी आहे किंवा काँग्रेस पण तशी नाही आहे. आमची पार्टी लोकतांत्रिक पार्टी आहे. 100 कौरव आणि 5 पांडव म्हणून 105 जण आहोत. त्यामुळे अध्यक्षाला कधी कधी द्रौपदीसारखी पण कसरत करावी लागते, कारण प्रत्येक माणूस महत्त्वपूर्ण आहे. पण तरी आमची पार्टी लोकशाहीची पार्टी आहे. गडकरीजी, तुमची दुसरी टर्म आता चालू होते अध्यक्षपद म्हणून. या सगळ्या काळामध्ये एक प्रचंड ताणतणाव असतात, खूप प्रवास असतो, अनेक लोकांना भेटावं लागतं, राजकारणातल्या अनेक तडजोडी स्वीकाराव्या लागतात, पुढे जावं लागतं. तुम्हाला खूप गाण्याची आवड आहे. तुमच्या आयुष्यातले अत्यंत दुर्मिळ असणारे विरंगुळ्याचे क्षण तुम्ही आजही कसे घालवता? असं पहिली गोष्ट अशी की मी माझ्यावर ताणतणाव नाही. तुम्हाला एक सक्सेस गोष्ट सांगतो. भविष्याचा विचार करू नका आणि रोज काय घडताय याची चिंता करू नका. मला फक्त एकदाच टेन्शन आलं होतं जेव्हा माझे अकाउंट NPA झाले होते आणि बँकांचे नोटिसेस आले होते, तेव्हा मी फक्त टेन्शनमध्ये आलो. ज्याला काही कमवायचं नाही, त्याला काही गमवायचं नाही, त्याला काय चिंता आहे. काल मी निघालो गडचिरोली, येताना जगजीत सिंगच्या गझल ऐकल्या. चिठ्ठी न कोई संदेश, कौन है वो देश, असं काहीतरी ते होतं की चिठ्ठी पण नाही, संदेश पण नाही, कोणसा वो देश, असं ती मी शांतपणे ऐकत होतो. आणि मी म्हणत बघो, हे गाणं म्हणणारे जगजीत सिंगजी इतकं सुंदर आणि ते पण बिचारे चालले गेले. बघा, लाईफ इज टू शॉर्ट. ट्राय टू एन्जॉय इट अँड डू इट समथिंग फॉर द पुअर पीपल अँड कंट्री अँड द सोसायटी. जीवन अतिशय कमी आहे. जेवढं जास्तीत जास्त गरीब माणसाकरता, समाजाकरता, देशाकरता करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करू. सगळ्यांनी करावा. सगळ्या पक्षाच्या लोकांना स्वतः स्वार्थ कोणाला सुटला नाही. आपण सुखी राहावं, पोटभर जेवावं, एक कमी बिलकुल जेवू नये आणि आपण जेवल्यावर दुसरे उपाशी माणसांचा मग विचार करावा. एवढं करणंही केलं तरी याच्यात पुष्कळ मोठं काम होऊ शकतं. 1976 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक सामान्य कार्यकर्ता ज्यांनी प्रचारासाठी भिंती रंगवण्यात आपलं करिअर सुरुवात केली, त्या गडकरींनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेतून डायरेक्ट राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मवर आपला हक्क गाजवलेला आहे. हा प्रवास इतका सोपा नव्हता. त्याहीपेक्षा या पुढचा प्रवास निश्चितच अधिक खडतर असणार आहे, कारण यात गुजरातच्या, महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या आणि त्याहीपेक्षा सुद्धा 2014च्या लोकसभाच्या निवडणुका असणार आहेत. गडकरीजी आज 2 वर्षांतर पहिल्यांदाच इतक्या सविस्तर आणि प्रदीर्घपणे मराठी वाहिनीवर बोलले, त्याबद्दल तुमचे आभार आणि दुसऱ्या टर्मसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमचा आभारी आहे. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.